नमस्कार, मी कांताच किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत खमंग मऊ आणि खरपूस कोथिंबीर वडी. अगदी घरच्या घरी परफेक्ट होणारी रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी एक मोठी कोथिंबीरीची गडी घेतली. तिचे ना प्रथम देठ काढून घेऊ. असे कापून घ्यायचे. देठ याला ना खूप माती असते. आणि नंतर कोथिंबीर निवडून घ्यायची, कारण यामध्ये ना काही गवत पण असतं, कोथिंबीरी सारखं दिसणारं गाजर गवत वगैरे असतं ना, म्हणून कोथिंबीर चांगली निवडून घ्यायची. आणि कवळेच काड्या घ्यायच्या, जास्त निब्बर काड्या घ्यायच्या नाही. आणि वडी करण्यासाठी ना कोथिंबीर आहे ना कवळीच घ्यायची, निब्बर घ्यायची नाही. कोथिंबीर निवडून झाल्याच्या नंतर आहे ना 2-3 वेळेस पाण्यानं धुवून घ्यायची, कारण यामध्ये माती असते आणि मग वडी ना कचकच लागते खायला. त्यामुळे 2-3 वेळेस आहे ना पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि अलगद धुवायची. अशी चुरा करायची नाही कोथिंबीर. आणि नंतर खाली ना एक पेपर टाकायचं. पेपरवरती ना कॉटनचा एक कपडा टाकायचा किंवा किचन नॅपकिन टाकायचं आणि त्यावरती ना पातळ करून ही कोथिंबीर अशी पसरवून ठेवायची. 10 ते 15 मिनिट फॅनच्या हवेखाली. ती सुकून जातं मग त्याचं पाणी. असं पातळ करून सुकवायला ठेवायची, म्हणजे पटकन सुकते. मग जर सुकली नाही ना, थोडं पाणी जर राहिलं असेल ना, कॉटनचा कपडा घ्यायचा आणि अलगद असं पाणी ना वरतून दाबून आहे ना अलगद पाणी पुसून घ्यायचं. तेच कोथिंबीर सुकल्याच्या नंतर आहे ना ती घ्यायची आणि चांगली बारीक चिरून घ्यायची. जाड नाही ठेवायची, बारीक चिरायची कोथिंबीर, म्हणजे वडी ना कापायला मग सोपी जाते. नाही तर मग वड्या ना कापल्या जात नाही चांगली, म्हणून बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर. आता हिवाळा सुरू झाला आणि खूप सारी कोथिंबीर आता बाजारामध्ये येऊ पण लागली आणि स्वस्त पण असते आणि खायला पण कोथिंबीरीची वडी खूप छान लागते. सगळी कोथिंबीर आहे ना अशी चिरून घ्यायची. आपली सगळी कोथिंबीर आहे ना चिरून झाली. आता याला ना एका डिश मध्ये काढून घेऊ. आता वडीसाठी ना आपण या ठिकाणी काही मसाले घेतले ते प्रथम बघू. 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, 4-5 लसूण पाकळ्या घेतल्या, 1 टेबलस्पून जिरं घेतलं. याचं आपल्याला वाटण करायचंय. इकडे अर्धा टीस्पून ओवा घेतला, अर्धा टीस्पून हळद घेतलं, 1 टेबलस्पून धना पावडर घेतलं, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर घेतलं आणि 2 टेबलस्पून तीळ घेतले आणि 1.5 कप बेसन पीठ घेतलं आणि 1/4 कप आहे ना तांदळाचं पीठ घेतलं. तांदळाच्या पिठाने ना कोथिंबीर वडी छान खुसखुशीत होते. आणि इथं 4 कप आहे ना चिरलेली कोथिंबीर आहे. 4 कप कोथिंबीरीला 1.5 कप बेसन आणि 1/4 कप तांदळाचं पीठ. आता वाटून घेऊ. इथं मी खलबत्ता घेतला. खलबत्त्यामध्ये ना लसूण, हिरव्या मिरच्या आणि जिरं वाटून घ्यायचं, किंवा तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता. जास्त बारीक पेस्ट करायची नाही, बिना पाण्याचंच वाटून घ्यायचं. असं ठेचून घ्यायचं. हे असंच ठेचा करायचा, असं जास्त बारीक वाटायचं नाही. आपले मिरचीचं वाटण पण वाटून झालं. आता एक बाऊल घेऊ. त्यामध्ये ना आता हे मिश्रण करून घेऊ एकदा बेसनचं. आता एक बाऊल घेतला, त्यामध्ये 1.5 कप बेसन, 1/4 कप तांदळाचं पीठ टाकून ना अर्धा टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून हळदी आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. प्रथम 1 कप पाणी घेतलं. पहिले आपण थोडं पाणी घालायचं नाही. आधी हे मिश्रण आपल्याला हे करायचं, याचं पातळ करायचं याला.
थोडं थोडं पाणी घालायचं पहिले, कारण आहे ना याच्यात गोळे होतात, मग एकदाच पाणी टाकलं तर गोळे होऊ नये म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आणि असं मिक्स करायचं. पहिले आपण 1 कप पाणी टाकलं, आता हे दुसरा कप मी पाणी टाकलं. एकूण आपण आहे ना 2 कप पाणी याला टाकलंय. एवढं पाणी याला पुरेसं आहे, जास्त पण पाणी घालायचं नाही, जास्त पातळ पण नाही करायचं. बघू शकता तुम्ही एवढं पातळ हे ठेवायचं. आता इकडे एक ताट घेतलं मी, ताटाला आहे ना तेल लावून घेऊ. यामध्ये आपल्याला वड्या करायच्या आहे, मग खाली चिकटू नये म्हणून ताटाला आहे ना तेल लावून घ्यायचं. गॅसवरती मी कढई ठेवली, 2 टेबलस्पून आहे ना तेल टाकलं, त्यामध्ये जिरं टाकलं. तेल तापल्यावर जिरे थोडे तडतडले की त्यामध्ये वाटलेला जो ठेचा आहे ना तो टाकायचा, थोडं परतून घ्यायचं तेलामध्ये. उरलेलं साहित्य जे आहे ना त्यामध्येच टाकू. मिरची पावडर, धना पावडर आणि तीळ यामध्ये टाकून आहे ना याला परतून घेऊ एकदा, म्हणजे तीळ पण भाजल्या जातील यामध्ये. गॅसची फ्लेम या स्टेजला आहे ना कमी ठेवायची, म्हणजे मसाले जळणार नाही. आणि यामध्ये ना आता ही कोथिंबीर टाकू. कोथिंबीर टाकून आहे ना परतून घ्यायचं याला. गॅसची फ्लेम या ठिकाणी ना वाढवायची नाही, आता कमीच ठेवायची. बघू शकता किती कमी झाली कोथिंबीर, तिने अशी परतून घ्यायची. आणि आता जे आपण मिश्रण केलेलं होतं ना बेसनचं ते यामध्ये टाकायचं. आणि लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आहे ना कमीच ठेवायची, फुल गॅस करायचा नाही, तर हे लगेच खाली लागून जाईल. आणि याला आता हलवायचं असं सावकाश. याला असं चांगलं मिक्स करायचं. याला जास्त वेळ लागत नाही, 3 ते 4 मिनिट लागतात, 4-5 मिनिट लागतात जास्तीत जास्त, लगेच हे घट्ट होऊन जातं. सारखं हलवत राहायचं. नॉनस्टिकची तुम्ही कढई घेतली मग त्यामध्ये नाही लागत, परंतु ते स्टीलची वगैरे कढई घेतली ना त्यामध्ये लागण्याची थोडी हे राहते, म्हणून सारखं हलवत राहायचं, म्हणजे कच्चं पण राहणार नाही, सगळीकडून ती शिजेल. बघू शकता आपलं आता हे मिश्रण तयार झालंय वडीसाठी. आता याला ना तेल लावलेल्या ताटात काढून घ्या. सगळीकडून असं पसरून घ्यायचं याला. आपण अर्ध्याच ताटामध्ये हे करणार आहे. अशी वाटी घ्यायची, गरम असताना आणि वाटीनं असं दाबायचं, म्हणजे छान दाबल्या जातं मग वाटीनं. वरतून थोडेसे तीळ टाकू आपण अजून. आतमध्ये तर तीळ टाकलेलेच आहे, वरतून थोडेसे चांगलं दिसतं म्हणून मी थोडीशी तीळ टाकली वरतून. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नाही तर स्किप पण करू शकता. 1-10 मिनिट तसंच ठेवायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग अशा वड्या याला कापून घ्यायच्या. तुम्हाला हवा तो आकारामध्ये वड्या कापू शकता तुम्ही. बघू शकता किती छान निघालंय ना. आता सगळ्या वड्या अशा आपण काढून घेऊ. बघू शकता किती छान झालंय ना. मी जाडच ठेवलंय थोडं, तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून थोडेसे पातळ पण करू शकता. इकडे गॅसवरती मी कढई ठेवली आणि अगोदरच तेल तापायला ठेवलं होतं. तेल चांगलं कडकडीत तापवायचं बरं का, लक्षात ठेवा. तेल चांगलं कडकडीत तापलेलं पाहिजे, नाही तर मग वड्या आहे ना विरघळून जातात तेलामध्ये. जेवढ्या मावेल तेवढ्याच वड्या टाकायच्या आणि खमंग अशा तळून घ्यायच्या. बघू शकता किती छान अशा झाल्या, मस्त कुरकुरीत क्रिस्पी वड्या आपल्या कोथिंबीरीच्या वड्या तळून तयार आहे. बघू शकता किती छान झाले ना. खायला पण खूप छान खरपूस लागतात. एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या
हेल्दी रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.